सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जयति जगति माया यस्य कायाधवस्ते वचनरचनमेकं केवलं चाकलय्य। ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरो रामदासा। आज या दासबोध वाचक समूहापुढे सगळ्या समर्थ भक्तांपुढे दहाव्यांदा मला पुन्हा बोलण्याची संधी मिळते। प्रथमतः सर्व समर्थ भक्तांच्या चरणी साष्टांग प्रणिपात। सर्व समर्थ भक्तांच्या चरणी साष्टांग प्रणिपात। महेश्वर स्वरूप सर्व आपल्या श्रोतृवृंदांच्या ठिकाणी पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार। आपण भक्तिसूत्राचं विवेचन पाहत होतो। देवर्षी नारदांनी भक्तिशास्त्राला अनुकूल अशी जी सूत्र सांगितली आणि ज्याचा विस्तार आपल्याला आपल्या जीवनामध्ये करायचा असतो। भक्ती म्हणजे काय हे प्रत्येकानं त्याच्या उपासना पद्धतीतून त्याच्या भक्तीच्या करण्याच्या पद्धतीवरून दाखवून द्यायचं असतं। अथा तो भक्तिं व्याख्यास्यामः सात्वस्मिन् परम प्रेम स्वरूपा। देवर्षी नारदांनी सांगितलं मी भक्तींची व्याख्या करतो। परमप्रेम म्हणजेच भक्ती। तिचं आणखी स्वरूप स्पष्ट करून सांगितलं। अमृत स्वरूपाच यल्लब्ध्वा पुमान् अमृतो भवति सिद्धो भवति तृप्तो भवति असा चढता क्रम सांगितला। यत् प्राप्य न किंचित वांछति न शोचति न द्वेष्टि न रमते न उत्साही भवति। असं आणखी जी भक्तीची प्राप्ती झाली तर त्याच्या मनुष्याच्या जीवनामध्ये काय बदल होतात याचा आपण विस्ताराने विचार केला। आज देवर्षी नारदांचं 6व्या क्रमांकाचं सूत्र आपण सगळे पाहणार आहोत। यज्ञात्वा मत्तो भवति स्तब्धो भवति आत्मा रामो भवति। जे भक्तिप्रेम जाणून घेतल्यानं काय होतं? यज्ञात्वा मत्तो भवति मनुष्य मत्त होतो। स्तब्धो भवति मनुष्य स्तब्ध होतो। स्तब्ध होतो म्हणजे शांत होतो। आणि आत्मा रामो भवति आणि त्याच्याच आत्मानंदामध्ये निमग्न होतो। अशा प्रकारे देवर्षी नारदांनी हे भक्तीचं 6वं सूत्र सांगितलं की एखाद्या भक्ताला जर ओळखायचं असेल, एखादा भक्त कसा आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या कोणकोणत्या अवस्थांपैकी काही जी लक्षणं आहेत त्यांना ओळखण्याची ती लक्षणं त्यांनी या सूत्रामध्ये सांगितली। या समोरच्या व्यक्तीला भक्तिप्रेम प्राप्त झालं हे कशावरून समजून घ्यायचं? तर यज्ञात्वा मत्तो भवति स्तब्धो भवति आत्मा रामो भवति या काही लक्षणांवरून समोरचे महात्मे हे भक्त आहेत हे आपल्याला जाणून घ्यावं लागतं। आपण मागे पाहिलंय की न तू प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी। प्रमाणाशिवाय त्या वस्तूची सिद्धी होत नसते, केवळ प्रतिज्ञेने होत नाही। समोरच्या व्यक्ती अमुक अमुक आहे हे ओळखण्याची खूण जेव्हा आपल्याला पडते तेव्हाच ती समोरची व्यक्ती अमुक अशी आहे हे आपल्याला सिद्ध करता येते। आपण जसं मागे दृष्टांत पाहिला होता की एका गावात आलेल्या माणसाला जेव्हा तिथल्या त्या ग्राम उपाध्यायांचं घर विचारलं गेलं तेव्हा त्यांनी ते ग्राम उपाध्यायांचं घर, ज्या घरावर कावळा बसलेला आहे ते त्याचं घर असं सांगितलं आणि तो कावळा ठिकठिकाणी उडून जायला लागला। तेव्हा हे लक्षण हे तात्पुरतं लक्षण आहे, हे ओळखण्याचं लक्षण नाही, हे सिद्ध होतं। मग त्याच्यासाठी एक असं लक्षण लागतं की ते समोरच्या व्यक्तीमध्ये असमवायत्वे करून असलं पाहिजे, ते त्याच्यामध्ये उपस्थित असलंच पाहिजे असं लक्षण त्या ठिकाणी लागतं। आणि समोरचा व्यक्ती भक्त आहे हे ओळखण्याचं यज्ञात्वा मत्तो भवति स्तब्धो भवति आणि आत्मा रामो भवति हे अतिशय फिट अशा प्रकारचं बसणार आहे। एखादं फळ जर आपण समोर फळाचं उदाहरण पाहूया। एखादं फळ पिकलेलं आहे की कच्चा आहे आपण कसं ओळखतो? एकतर ते फळ हिरवं असलं
ते बिलबिलीत झालेलं नसलं, म्हणजे वरच्या बाजूने कठीण असलं आणि त्याचा रंग हे हिरवा असला, ते दाबायला कठीण असलं आणि त्याचा स्वाद गोड नसला, की आपण समजतो की समोरचं फळ पिकलेलं नाही. हे ओळखण्याशिवाय दुसरे काहीच खुणा नाही. मग ते फळ जेव्हा पिकतं तेव्हा समोर आपल्या काय लक्षात येतं की त्याच्या रंगामध्ये बदल झालाय. त्याच्या रंगात बदल झालाय म्हणजे पहिल्यांदा एक कैरी असेल तर ती कैरी हिरवी असते कैरी असताना, पण जेव्हा ती पाडायला लागते, जेव्हा तिचा आंबा व्हायला लागतो, तेव्हा मात्र ती पिवळ्या रंगाची अशा प्रकारची होती. तिचा रंग बदलतो. दुसरं लक्षण आपण पाहायला गेलो की त्याच्यामध्ये आणखी काय बदल झाला. मग कैरी आपण दाबून पाहिली, तिचे जवळ जाऊन परीक्षा केली की समोर आंबा आहे का कैरी आहे का पाड आहे, हे ओळखण्यासाठी जेव्हा आम्ही जातो तेव्हा पहिल्यांदा त्याचा वास घेऊन बघतो. वास घेतल्यानंतर आपल्याला त्याचा मधुर सुवास आला की आपल्या लक्षात येतं की हा आंबा थोडासा पिकायला लागलाय, पाडायला लागलाय किंवा पिकलाय तो आता, म्हणजे त्याच्या वासामध्ये बदल होतो. तिसरं लक्षण पाहिलं तर तो थोडासा दाबला जातो तो आंबा असतो, आणि ती दाबली जात नाही ती कैरी असते, ते अपक्वाशा स्वरूपातलं फळ असतं. आणि चौथं लक्षण जे सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे की ज्याचा स्वाद पाहिला तर अतिशय मधुर अशा प्रकारचा स्वाद असतो. अशा 4 लक्षणावरून माणसाला जसं फळाची पारख करता येते की समोरचं फळ पिकलेलं आहे की कच्चा आहे याची पारख जशी करता येते, तशीच पारख आपल्याला भक्ताची करावी लागते. मग भक्ताची पारख कशी करायची? समोरचा माणूस भक्त आहे की नाही हे कसं ओळखायचं? जेव्हा एखादा माणूस अपक्व स्थितीत असतो तेव्हा त्याला लगेच राग येणं, लगेच दुसऱ्यांविषयी असूया निर्माण होणं, रागद्वेषादी सगळे विकार त्याच्यामध्ये उपस्थित असतात. त्यामुळे तो कठीण असतो. कठीण कशा अर्थाने? तर त्या माणसाच्या जवळ जावं की नाही अशी माणसाच्या मनामध्ये एक स्वाभाविक भीती असते. आपण म्हणतो की नाही ते फार कडक स्वभावाचे, त्यांच्या जवळ जावं की नाही माझ्या लक्षात येत नाही, पण जावं की नाही, एखादा त्याच्या ऐवजी एखादा महात्मा आला, आज सगळ्या लोकांशी तो जवळ बोलतोय, त्यांच्या समस्या जाणून घेतोय, त्यांना त्या समस्यांवरची उत्तरं सांगतोय, हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा आपण त्या महात्म्याकडे सहजरीतीने जातो, त्याच्या समोर जातो, त्याला प्रणिपात करतो. आपल्याला सगळ्यांना माहिती लक्षण तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. जर त्यांची आपण सेवा केली, जर त्यांना जाऊन प्रणिपात केला, त्यांना जाऊन महात्म्यांना जाऊन प्रश्न विचारले, तर आपल्याला कुठलंही आपल्या जीवनातलं जे अवघड अशा प्रकारचं काम असतं ते सहजतेने सोडवून त्याची सोडवणूक करता येते. म्हणून एखादा महात्मा आला, त्याच्याकडे सगळे लोक जाऊन त्याला प्रश्न विचारतायत, त्यांना तो सहजतेने उत्तर देतोय आणि तो लोकांच्या प्रश्नांचं समाधान करतोय असं जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा आपणही त्या माणसाकडे जायला लागतो. आपण मोकळे होतो. नाही, त्यांनी अमुक अमुक काल गेले होते, माझ्या शेजारचे माझे सद्ग्रस्त माझे मित्र गेले होते, त्यांनी खूप चांगल्या समस्यांचं निराकरण कसं करायचं याचं सांगितलं. आज आपणही जायला पाहिजे. आणि हा जो एकमेकांविषयीचा जो पूर्वग्रह असतो तो हळूहळू कमी होतो. त्या समोरच्या माणसाचा कठीणपणा म्हणजे जसं आपण कैरीमध्ये जो कठीणपणा असतो तो कमी होतो, ते हळूहळू बिलबिल व्हायला लागतं. तसं त्याच्या स्वभावातला कठीणपणा जाऊन त्याचा मृदूपणा आपल्या लक्षात येतो. तेव्हा तो समोरचा व्यक्ती मृदू आहे हे आपल्या लक्षात येतं. तेव्हा आपण जरी त्याला ओळखायला सिद्ध नसलो तरी त्याच्याकडे जायला लागतो आणि आपल्याला लक्षात येतं की समोरचा माणूस भक्त आहे. नंतर त्याच्या रंगावरून सात्विक माणसाची चेहरेपट्टी बघा. आपण सुरुवातीला कैरी असली, कोणताही माणूस अगदी साध्या छोट्या मुलाला तुम्ही विचारा, काय रे बाबा समोर कैरी आहे का आंबा आहे, तो त्या ओळखणार. आपण विचारलं कशावरून ओळखले तू कैरी येते समोरची? अरे हिरवं दिसत नाही का तुला? ते हिरवं असल्यावर कैरीच असणार. आजकाल या 12 महिने पिकवण्याच्या आंब्यामुळे ती कैरी कुठली आणि आंबा कुठला हे लक्षात येत नसलं तरी समोरच्या वासावरून किंवा त्याच्या कठीणपणावरून मात्र ते लगेच लक्षात येतं. पण आपण हे भक्तांना ओळखण्याच्या ज्या खुणा आहेत ते आपण थोडेसे लक्षात घेऊ. त्याच्यामध्ये मृदूपण असलं पाहिजे, त्याच्या स्वभावामध्ये माधुर्य असलं पाहिजे. जसं कैरीचा रस काढला ती आंबट लागेल गोड लागेल सांगता येत नाही, तुरट लागते किंवा आंबट लागते. पण जेव्हा एखाद्या आंबा आपण हातात घेतला, त्या आंब्याचा रस पिळून जर हातावर घेतला तर तो रस आपल्याला मधुरच लागणार. अशाच प्रकारचं जेव्हा आपण एखाद्या भक्त महात्म्याजवळ जातो, भक्त असणाऱ्या साधकाजवळ जातो, तेव्हा मात्र आपल्या हे लक्षात येतं की समोरचा माणूस बोलायला अतिशय मधुर आहे. तो आपल्या जीवनातील समस्यांचं निराकरण सहजतेनं करायला समर्थ आहे. आपल्याला जे म्हणून वाईट गुण आहे तो ते समोर अगदी सरळ सरळ सांगत नसला तरी आपल्यातले ते दुर्गुण जावेत म्हणून त्याचा प्रयत्न आहे. आणि काही दिवसांनी आपल्यामध्ये असं परिवर्तन होतं की त्या व्यक्तींवर आपली एवढी श्रद्धा बसते की त्यांनी एखादी गोष्ट सांगावी आणि ती आपण सहज म्हणून ऐकावी.
अशा प्रकारे भक्त जर जाणायचे असतील तर त्यांच्या लक्षणावरून ओळखायचे असतात. आणि देवर्षी नारद इथं या ठिकाणी भक्तांना ओळखण्याच्या काही खुणा सांगतात की यश ध्यात्वा मत्तो भवती, त्याच्यामध्ये भक्ती आहे, प्रेम आहे, ठासून भरलेला आहे. कसं ओळखायचं तर तो माणूस मत्त होतो, नंतर स्तब्ध होतो, स्तब्ध म्हणजे शांत होतो आणि आत्माराम होतो. मग आता तो मत्त होतो म्हणजे काय तर त्याच्यामध्ये एक प्रकारचा उन्माद येतो. उन्माद या शब्दाविषयी बऱ्याच उन्माद या शब्दाच्या व्याख्या आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून व्याधी म्हणून जेव्हा या उन्मादाकडे पाहिलं जातं तेव्हा या उन्मादाचं वर्णन करताना असं केलंय की अमर्त्यवाग विक्रमवीर्य ज्ञानम अमर्त्यवाग विक्रमवीर्य लब्ध ज्ञानादि विज्ञान बलादि भिर्यः उन्माद कालो नियतश्चयस्य भूतोत्तम उन्माद उदाहरेत. एखाद्या माणसाला आपण म्हणतो की याला भूतबाधा झाली, त्याला ठराविक वेळेला तर झटका येतो. दुपारचे 12 असतील, रात्रीचा वेळ असेल, तिन्ही सांजची वेळ असेल, अशा वेळी त्याला उन्माद येणार, त्याच्या अंगामध्ये तो संचार होणार. पण हे जे लक्षण असतं या उन्मादाची जर आपण संप्राप्ती पाहिली तर ही संप्राप्ती तैही अल्पसत्वस्य, त्यांच्या ठिकाणी असणारं जे सत्व असतं, त्यांच्या ठिकाणी जे मन असतं ते अतिशय हलक्या मनाचे असतात. त्यांच्या मनावर लगेच परिणाम होणार असतो, अवर अशा मनाचे असतात. त्यांना थोडीशी एखाद्या माणसाने भीती घातली तर त्यांना लगेच भीती वाटायला लागते. जसं आपण पाहतो एखाद्या छोट्या गावामध्ये गेलं तिथं अशी किंवदंता पडलेली असते की समोरच्या झाडावर अमुक अमुक एखाद्या भूताचं घर आहे किंवा तिथं भूत असतं. हे एकदा पडलं की त्या गावात पिढ्यान पिढ्या अमुक समोरच्या झाडा जवळून जाऊ नका, तिथं अशा अशा प्रकारचं आहे हे सांगायची गरज पडत नाही, पिढ्यान पिढ्या ते चालत राहत. म्हणून या जो उन्माद हा व्याधी स्वरूपात येतो त्याच्यामध्ये शरीरामध्ये किंवा मनामध्ये दोष निर्माण झालेले असतात, दोष उन्मार्गगामी झालेले असतात, मनाचं संतुलन बिघडलेलं असतं. शरीराचे व्याधी आपल्या सगळ्यांना माहित असतात. आपल्याला ताप आला त्याची लक्षणं कळतात, आपल्याला डोकं दुखायला लागलं त्याची लक्षणं लक्षात येतात. या सगळ्या गोष्टींनी आपल्या लक्षात येतं की आपल्याला काहीतरी आजार झालाय. पण उन्माद हा अशा प्रकारचा आजार आहे की त्या उन्माद झालेल्या व्यक्तीला ती कुठलीच जाणीव नसते. त्याच्या ठिकाणी मन हे दुष्ट झालेलं असतं. आणि आजकाल या मनाचं आजारी पडण्याचं प्रमाण, मनाचं दूषित होण्याचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. कारण आज मनुष्यानं सुखाच्या संज्ञा इतक्या बदलून घेतल्या की जो माणूस जेवढ्या जास्त सुखाची साधनं त्याच्याजवळ उपलब्ध आहेत तेवढा तो माणूस श्रीमंत आहे, तेवढा तो माणूस चांगला आहे, तेवढा तो माणूस सात्विक आहे. यस्यास्ति वित्तं स नरकुलीना स श्रुतिमान स एव गुणज्ञः स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणाः कांचनमाश्रियन्ते. आपल्या सगळ्यांच्या नित्यपाठातलं सगळ्यांना माहित असलेलं सुभाषित आहे की ज्याच्याजवळ धन आहे त्याला सगळे यस्यास्ति वित्तं स नरकुलीना, तो कुलीन आहे, सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. स कुलीना स नरकुलीना यस्यास्ति वित्तं स नरकुलीना स श्रुतिमान, तो सगळी शास्त्र जाणणार आहे. स श्रुतिमान स एव गुणज्ञः, तोच एकमेव गुणज्ञ आहे. स एव गुणज्ञः स एव वक्ता, तोच वक्ता आहे. सगळ्यांनी त्याच्या समोर बसायचं, त्याचं ऐकून घ्यायचं, तोच वक्ता. स एव गुणज्ञः, तोच सगळ्या गुणांचा साठा आहे, सगळ्या गुणांचा आगर आहे. अशा प्रकारे आज प्रत्येक माणसानं समजून घेतलंय की समोरचा माणूस श्रीमंत असला त्याच्याकडं आरामदायक आपल्याला जी जी साधनं म्हणून या पृथ्वी तलावर उपलब्ध आहे ती साधनं त्याच्याकडे असली की तो माणूस श्रीमंत आणि तो माणूस सगळ्या गुणांचा आगर असलेला अशा प्रकारचा आहे असं आपण समजतो. पण या सगळ्या गोष्टीमध्ये आपण ही गोष्ट विसरून गेलो की यामध्ये अनेक मानसिक रोग आज उत्पन्न व्हायला लागले. कारण माणसाला सवय लागली की सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध झाल्या पाहिजेत, कष्ट नको. फिरायला जायचं म्हटलं तरी गाडीवर जाऊन अमुक ठिकाणी टेकडीच्या खाली गाडी लावायची, तिथून थोडंसं चालत जायचं, परत यायचं आणि गाडीवर पुन्हा घरी यायचं. आपण रस्त्याने चालायला लागलो, रोज आपण गाडीवर जात असतो, आपल्याला 10 जण रस्त्याने जाताना विचारतात का हो आज तुम्ही पायी चालले, आज गाडी नाही तुमच्याकडे, काय भानगडे. 10 लोक तरी आपली चौकशी करतात की आज गाडीवर का नाही म्हणून. अशाच प्रकारे आपल्याला या सुखाच्या संज्ञा अत्यंत बदलत गेल्या. एखादा माणूस प्रिन्सिपॉल असला तर त्याला म्हणतात अरे तुझ्याकडे फक्त आल्टो गाडी, तुझ्याकडे तर कुठली गाडी असायला पाहिजे, तुमच्याकडे मोठी गाडी असायला पाहिजे. तुम्ही राजकारणी आहात, नगरसेवक आहात, तुमच्याकडे ही गाडी पाहिजे, आमदार आहात मग तुमच्याकडे ही गाडी पाहिजे. अशा वेगवेगळ्या संज्ञा ठरवून गेलेल्या आहेत. आणि त्या जर नसतील तर समोरचे व्यक्ती आपल्याला प्रश्न विचारतात की अहो तुमच्याकडे हे नाही का,
तुमच्याकडे ते नाही का, अजून तुमच्याकडे कलर टीव्ही नाही, अजून तुमच्याकडे अँड्रॉइड फोन नाही, असे विचारणारे अनेक माणसं आपल्याला सापडतात. त्यामुळं सुखाच्या संज्ञा बदलल्यात, आरामाच्या संज्ञा बदलल्यात, श्रीमंताच्या संज्ञा बदलल्यात, गुण कोणाजवळ आहे त्याच्या संज्ञा बदलल्यात आणि त्याच्यामुळं मनुष्यामध्ये मनोदृष्टी झाली, याचा विचार करायला माणसाला वेळच नाही. आज अनेक आजार आपण पाहतो की जे सायकोसोमॅटिक डिसीज आहेत, त्यांना मानसिक आजार, बऱ्याच लोकांना आजारच झालेले नसतात. डॉक्टरांकडे गेले, त्यांना सांगायला लागले, त्या डॉक्टरांकडे जाऊन त्यांना स्वतःच्या समस्यांचं निराकरण करून घ्यायचं असतं आणि मग त्यासाठी माझं अमुक इथे दुखतंय, तमुक तिथे दुखतंय, माझं असं दुखतंय तसं. अरे तुम्ही जर फिरत नाही, तुम्ही फिरायला जात नाही, तुमचा आहार वेळेवर नाही, तुमच्या जेवणाच्या सवयी तुम्हाला बदलायच्या नाही, तुमची दिनचर्या व्यवस्थित नाही, तुमची ऋतुचर्या व्यवस्थित नाही, तुम्ही मानसिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी म्हणून का होईना पण प्रार्थना म्हणत नाही, तुम्ही देवापुढे जाऊन नतमस्तक होत नाहीत, यापैकी कुठलीही गोष्ट जर करत नाहीत तर तुम्हाला मानसिक आजार होणारच. आणि मग त्याला आम्ही कुठल्या तरी आजाराचं एक गोंडस नाव त्याला लेबल करतो आणि मग डॉक्टरांकडून महागडी औषधं घेत बसतो. एक स्वतः वैद्य असूनही मी खूप जबाबदारीने हे विधान करतोय की आज अनेक माणसं जी येणारे रुग्ण आहेत, त्यापैकी 50-60% रुग्णांना, कदाचित त्याही पेक्षा जास्त रुग्णांना कुठल्याही ट्रीटमेंटची जरुरी नसते. त्यांना फक्त मानसिक आधार हवा असतो. आणि म्हणून उन्माद या शब्दाचा अर्थ बघताना हे जास्त मला फोकस करावं असं वाटलं की जेव्हा माणूस उन्माद म्हणजे काय याचा विचार करतो, तेव्हा भक्ताच्या बाबतीत जो विचार आपण उन्मादाचा करतो तो भक्त काही हीन सत्वाचा नसतो. त्याचं सत्व, त्याचं मन हे अतिशय उच्च दर्जाच्या पातळीवर गेलेलं असतं आणि त्याला समोरच्या कुठल्याही गोष्टीचं भान राहिलेलं नसतं. या उलट जो उन्माद कुठल्या तरी आजारातून येतो, कुठल्या तरी याच्यातून येतो, तो आजार हा वेगळ्या प्रकारचा असतो, वेगळ्या प्रकारचा असतो. तो सहज लक्षात देण्याचा सारखं असतं की समोरचा माणूस भित्र आहे, समोरच्या माणसाला कुठल्या तरी कारणामुळं त्याला दुपारी ठराविक वेळेला त्याला तो आजाराचा झटका येणार. भक्तांचे उन्माद हे कधी होता तो, याचं जर आपण चिंतन करायला गेले, एक छोटासा दृष्टांत आपल्या सगळ्यासमोर ठेवतो. आपल्या सगळ्यांना परमपूज्य ब्रह्मलीन गुळवणी महाराजांचं चरित्र माहिती असेल. त्यांच्या चरित्रामध्ये आलेला एक मोठा, अगदी सगळ्यांना सहज समजेल असा प्रसंग आहे. परमपूज्य गुळवणी महाराज हे परमपूज्य परिव्राजकाचार्य टेंबेस्वामी महाराजांचे शिष्य, आणि त्यांनी आपल्या गुरूंच्या एका कार्यक्रमामध्ये, त्यांच्या समाधीच्या कार्यक्रमामध्ये हे गुळवणी महाराज आले होते. बार्शीला पहिला कार्यक्रम झाला बघा, त्यावेळेस त्यांचे आले होते. त्यावेळेस तैत्तरीय उपनिषदातील ब्रह्मानंद वल्लीच्या मंत्रांचं उच्चारण चालू होतं. परमपूज्य या गुळवणी जे महाराज होते, त्यांनी तो कलश, तिथला जो कलश होता तो आपल्या मस्तकावर धारण केला होता आणि तो मस्तकी धारण केलेला कलश घेऊन ब्राह्मणांच्या मंत्रघोषामध्ये हे महाराज चाललेले होते. ब्रह्मानंद वल्लीतल्या मंत्रांचा घोष चालू होता. त्यामध्ये त्या मंत्राच्या वर्णनामध्ये टप्प्याटप्प्याने वर्णन आलेली होती. पहिल्यांदा अन्नमय कोशाचं वर्णन होतं, नंतर प्राणमय कोशाचं वर्णन होतं, मनोमय कोशाचं वर्णन होतं, त्यानंतर विज्ञानमय कोशाचं वर्णन होतं आणि आनंदमय कोशाचं वर्णन होतं. जसे जसे टप्प्याटप्प्याने ते मंत्राची तीव्रता वाढत गेली, तसं तसं यांच्या मुखातून ओंकाराचा प्रचंड सुस्कारे बाहेर यायला लागले. श्वास त्यांच्या ऊर्ध्व गतीने व्हायला लागला. त्यांच्या मुखातनं ते सुस्कारे ऊ ऊ अशा प्रकारचे सुस्कारे त्यांच्या मनातनं, त्यांच्या याच्यातनं बाहेर यायला लागले. वातावरणात एक अपूर्व अशा प्रकारची चैतन्य शक्ती सगळीकडे पसरलेली होती आणि महाराजांची शक्ती, त्यांच्या संचाराची तीव्रता एवढी वाढली की समोरचा कलश घट्ट धरून त्यांचं शरीर कंप पावत होतं. कलश मस्तकावर त्यांनी धरलेला होता आणि महाराज हळूहळू त्या ब्रह्मानंदात एवढे तल्लीन झाले होते. त्यांच्या शरीरामध्ये एवढा जबरदस्त अशा प्रकारचा संचार जाणवत होता आणि जसं जसं त्या मंत्रांची तीव्रता कमी व्हायला लागली, जसे जसे ते मंत्र संपायला लागले, तसं तसं महाराजांचा आवेग ओसरायला लागला. मंत्रामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे, मंत्रामध्ये प्रचंड शक्ती. हे मकारो वर्णन प्राह त्रकारस त्राणमुच्यते मन त्राण संयुक्तो मंत्र इत्यभिधीयते. छोटी शक्ती समजायचं कारण नाही मंत्रामध्ये, फक्त त्याच्यासाठी तेवढी कष्टाने, तेवढे नियम पाळून जर त्या मंत्राचं आपण अध्ययन केलं, त्या मंत्राचा जप केला, तर ते मंत्र निश्चितपणाने आपल्याला फळ देतात. मार्गशीर्ष पौर्णिमा आपल्या सगळ्यांना माहितीये.
काल आपण हरिभक्तपरायण कुलकर्णी महाराजांचं कीर्तनही ऐकलं. जो अवतार स्मर्तृगामी आहे, संपूर्ण पृथ्वी तलावर केवळ ज्यांचं स्मरण केलं म्हणजे जे स्वतः उपस्थित असतात, आणि आपण ज्यांना आपण असं म्हणतो की दत्त म्हणून हजर आहेत, आपल्याकडे डेव्हिल म्हणत नाहीत, आपण दत्त म्हणून उभे आहेत समोर म्हणून प्रत्येकाला म्हणतो. याचं कारण ते की ज्यांचं नुसतं स्मरण केलं की समोर हजर आहेत असे आमचे दत्त महाराज, त्यांचं जयंती काल झाली. आजही पौर्णिमा सकाळी 10:30 वाजेपर्यंत होती. मासाना मार्गशीर्षोहम म्हणून भगवंतानी ज्या महिन्याची प्रशस्ती केली त्या महिन्यातली पौर्णिमा, त्यामध्ये भगवंताचा श्रेष्ठ अवतार दत्तात्रेयांचा अवतार, त्रिगुणांच्या पलीकडे गेलेल्या महर्षी अत्रींच्या पोटी, आणि जिच्यामध्ये ज्या भगवती मातेमध्ये असूया शिल्लक नाही अशा मातेच्या पोटी त्या भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला. आणि त्या दत्तात्रेय स्वामींचे शिष्य असणारे हे टेंबे स्वामी महाराज आणि त्यांचे शिष्य असणारे गुळवणी महाराज यांना त्या मंत्राचा प्रभाव एवढा जबरदस्त, त्या तैत्तरीय उपनिषदातील मंत्राचा, ब्रह्मानंद वल्लीचा तो मंत्र होते, ब्रह्मानंद वल्लीचा अनुवाक होता, इतका प्रचंड त्यांच्यामध्ये संचार झाला, त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा उन्माद आला की ज्याच्यामध्ये भक्त म्हणजे काय, या भक्तांच्या मध्ये संचार कशा प्रकारचा येऊ शकतो हे समोर लगेच लक्षात आलं. कित्येक माणसं आपल्याला अशी दिसतात, कित्येक महात्मे हिमालयामध्ये आपल्याला असे दिसतात की समोरचा माणूस, आपण कदाचित त्याला एखाद्या वेळेस समजून जाऊ की माणसाला त्याला समजत नाही, काहीतरी वेडसळ आहे म्हणून आपण त्याला सोडून देऊ, पण आपण त्यांचं निरीक्षण करायला शिकलं पाहिजे. असं म्हणतात की अवतार मेहर बाबा यांनी प्रत्येक या महाराष्ट्रातल्या म्हणे तुरुंगात गेले, तिथं वेड म्हणून ज्यांना डांबून ठेवलेले ते इस्पितळांमध्ये गेले, तिथल्या प्रत्येक वेड्यानं त्यांनी पाहिलं, त्यांच्यामध्ये ज्यांना पूर्णतेची लक्षणं आढळली, जे आत्माराम आहेत म्हणून आढळले, अशांना त्यांनी त्यांच्या त्या अरणगावला आणलं. तिथं त्यांना प्रत्येकाला कुटी देऊन गेली आणि त्यांचे शिष्य असणाऱ्या उद्योगपतींना सांगितलं की यांचा सांभाळ तुम्ही करायचा, यांची सगळे काळजी तुम्ही व्हायची, असं त्यांना सांगून दिलं. याचं कारण काय, तर त्यांनी समोरचा महात्मा हा भक्त आहे, त्याची अवस्था एका उच्च प्रतीची आहे, तो उन्माद अवस्थेत जरी असला तरी तो भक्त आहे हे त्यांनी ओळखलं होतं. म्हणून या भक्ताला ओळखण्याची खूण उन्माद जरी असली तरी हा उन्माद आणि उन्माद नावाचा व्याधीतून येणारा उन्माद, अशा दोन प्रकारच्या याच्यामध्ये आपल्याला डिफरन्शियल डायग्नोसिस करता आलं पाहिजे. या दोन्हीमध्ये आपल्याला फरक कळता आला पाहिजे, यातला फरक आपल्याला समजला पाहिजे. जसं आपण पाहिलं की एक छोटस उदाहरण घेऊया. एखादा माणूस दारू पिऊन येतो आणि दारू पिऊन आल्यानंतर बरायला लागतो, त्याच्यात त्याला विंचू चावावा, त्यांनी मदिरा प्राशन करावी, त्याला विंचू चावावा आणि अगोदरच तो माकडाच्या गुणांचा असावा. मग काय होईल हो? एकतर एक छोटा सुभाषित आहे, मर्कटस्य सुरापानम तत्र वृश्चिकदंशनम तन्मध्ये भूतसंचारो यद्वा तद्वा भविष्यती. माकडाला दारू पाजावी, त्याला विंचू चाळवावा, आधीच माकड इकडे तिकडे उड्या मारत असतं, वेडेपणा करत असतं, त्याच्यात त्याला सुरा पाजली, आणखी वेडेपणा करायला लागल, त्यात त्याला विंचवाचा दंश व्हावा, आणखी तो किती उच्छाद मांडेल याचा आपल्याला काही कल्पना नाही. तसं एखादा माणूस दारू पिला आणि दारू पिऊन त्याला जर उन्माद झाला, तो बरायला लागला, तर आपल्या सहज लक्षात येतो, जो मोले मदिरा खाये तो मदिरानंदे नाचे गाये, जेने ब्रह्मानंदू सेविला आहे तो केवी राहे आवरला. शांती ब्रह्मनाथ महाराज फार छान सांगतात की ज्याने विकतची दारू पिलीये, ज्याने विकतचं सुरापान केलंय आणि तो आदवा तद्वा बोलायला लागल्यावर त्याला जसं असं भीती राहत नाही की आता मी सुरापान केलंय, आता मी कोणापुढेही काही जाऊन बरळलो तरी काही होणार नाही, हे असे काय म्हणतात त्याला खोटेपणाने मदिरापान करणारे खूप असतात. घेणार थोडीशी पण त्याचा आव एवढा आणणार की त्यांना माहित असतं की समोरच्या व्यक्तीने दारू पिली की एकदा आपल्याला दारू पिली असं समजलं की समोरचे माणसं आपल्याला काही बोलणार नाही, म्हणून धिंगाणा घालायचा असला की थोडीशी दारू प्यायची, धिंगाणा घालायचा हे त्यांचं ठरलेलं असतं. शांती ब्रह्मनाथ महाराज उदाहरण सांगतात की जर विकतची छोटीशी दारू पिऊन इतका जर मदिरा आनंद, त्याला मदिरा पिल्याचा आनंद होत असेल,
तर ज्यांनी खरोखर ब्रह्मानंद उपभोगलाय त्याला काय जगाची चिंता असणार. किती छान दृष्टांत आहे बघा. जो मोले मदिरा खाये तो मदिरानंदे नाचे गाये, आणि जेने ब्रह्मानंदू सेविला तो केवी राही आवरला. या लागी तो लोक बाह्यता स्वये नाचो ब्रह्म उन्मादता, लोक मानिती तया पिशाचता, हा बोधू पंडिता सहसा न कळे. आणि मग लोकांनी त्याला काही समजलं, याला पिशाच्यानी झपाटलंय असं काही समजू द्या, याने दारू काही समजू द्या, समोर त्या महात्म्याला त्याचं काही वाटत नाही, कारण त्याला जो ब्रह्मानंद असतो तो त्याला झालेला असतो. त्यामुळे त्याला त्या गोष्टीचं सुख दुःख नसतं. त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये, त्याला प्रत्येक गोष्टीचं, समोरच्या गोष्टीचं काही वाईट वाटत नाही, त्याला आनंद होत नाही काही. अगदी स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातली एक दृष्टांत आहे बघा. विवेकानंदांचा संपूर्ण भारतामध्ये भ्रमण चाललेलं असतं. संपूर्ण भारतभर फिरून त्यांनी या संपूर्ण भारतातल्या लोकांना अगदी जवळून पाहिलेलं असतं. आणि अशाच एका ठिकाणी एक संन्यासी त्या विवेकानंदांना दिसतात. संन्यासीचा दिव्य अशा प्रकारचा त्यांचा चेहरा, आणि त्यांच्या अंगावर आपली भगवी वस्त्र असतात. गावातली 4-2 टार्गेट मुलं त्यांच्या मागे लागलेले असतात, त्यांना चिडवायला लागतात. ते पण स्वतः पुढे पळत असतात, बडबड करत असतात, कुठेतरी अंगाला खाजवत असतात, मुलांकडे पाहत असतात, मधूनच मागे पाहत पुढे पळत असतात. आणि हळूहळू त्या मुलांचा त्यांना त्रास देण्यामध्ये एवढं त्यांची मजल वाढते की ते मुलं दगड घेऊन त्यांना मारायला लागतात. ते महात्मा रक्तबंबाळ होतात तरी मुलं त्यांना सोडत नाही, आणखी त्यांना दगड मारत राहतात. मुलंच ती, त्या गावातली मुलं त्या संन्याशाला दगड मारत त्यांना रक्तबंबाळ करून टाकतात. स्वामी विवेकानंद समोरून हा सगळा प्रसंग पाहत असतात. आणि स्वामी विवेकानंदांना जेव्हा असं दिसतं की समोरचे महात्मे अतिशय घायाळ झालेत, त्यांच्या अंगावर जखमा झाल्यात, त्यातून रक्त यायला लागले, तेव्हा त्या स्वामी विवेकानंदांच्या हातात त्यांची शरीरयष्टी भरदार असते, त्यांच्या हातामध्ये दंड असतो. यात्रेमध्ये संपूर्ण वेळ त्यांच्या हातात दंड असायचा. तो दंड घेऊन ते गेले आणि मुलांना त्यांनी हाकललं त्यांनी मुलांना. सांगितलं, अरे समोरचा संन्याशाला का मारताय तुम्ही त्यांना एवढं दगडाने, त्यांनी तुम्हाला काय केलंय. सगळ्या मुलांना दंडाची भीती दाखवून स्वामी विवेकानंदांनी तिथून पळून लावलं. आणि ते पळून गेल्यानंतर महात्मा विवेकानंदांना म्हणतात, इतका चांगला खेळ आमचा चालला होता, आमचा खेळ का मोडलास. किती छान चाललं होतं आमचं, मुलं माझ्या मागे पळत होती, मला दगड मारत होती, मी पण इकडे तिकडे आलो, किती छान खेळ चालला होता, का मोडलास आमचा खेळ. म्हणजे जे महात्मे असतात त्यांना कुठल्या समदुःखे सुखे कृत्वा लाभा लाभू जया जयो, हे जे अर्जुनाला भगवंतांनी उपदेश केलाय की तुला युद्धामध्ये उभं राहताना कसं राहायचंय, सुख दुःखे समे कृत्वा, सुख आणि दुःख सम मानायचंय, लाभ आणि हानी याची चिंता करायची नाही. या सगळ्या गोष्टी जर केल्या तर तू खरा भक्त आहे असं म्हटलं जात. आणि या महात्म्याच्या ठिकाणी सगळे गुण होते. त्यामुळं त्यांना त्या दगडाचं, त्या दगडांनी मारलेल्या जखमांचं काहीही त्यांना अप्रूप नव्हतं. त्यांना एवढाच आनंद येत होता की समोरची मुलं माझ्याशी खेळतायत, समोरचे अनेक जीव माझ्या जवळ आले आणि माझ्याशी खेळतायत, हाच आनंद ते त्यातून मिळवत होते. महात्म्यांचं वागणं ह्या अशाच प्रकारचं असतं. या उलट उन्माद आपण अगोदर पाहिला की जे उन्मादाने त्रस्त असतात त्यांच्यामध्ये अल्पसत्व असतात, त्यांच्यामध्ये बुद्धी ही पूर्णत्वाला गेलेली नसते. त्यांना वेगवेगळ्या काहीतरी त्यांना हिस्ट्री असते, कुठेतरी मार लागल्याची हिस्ट्री असते, कुणीतरी दारू पाजली किंवा असं काहीतरी वेगळ्या याच्यातनं त्यांना हे उन्माद उद्भवत असतात. आणि मग ह्या खऱ्या उन्मादातला भक्ताच्या ठिकाणी असणारा उन्माद आणि व्याधी स्वरूपात म्हणून असणारा उन्माद याच्यातला फरक एकदा आपल्या लक्षात आला की समोरचा महात्मा हा कसा आहे, हा खरा भक्त आहे की नाही हे आपल्याला सहजपणे ओळखता येतं. आणखी एक दृष्टांत आहे. भगवान शुक्राचार्य जेव्हा प्रल्हादाचं वर्णन करतात, भक्तराज प्रल्हाद जेव्हा शुक्राचार्यांच्या आश्रमामध्ये शिकत असतात आणि षंडामर्क त्यांना धडे देत असतात, त्यावेळी या प्रल्हादाचं वर्णन करताना ते सांगतात की न्यस्त क्रीडनको बालो जडवंतन्मयस्तथा आसीन पर्यटन नष्णन शयान प्रपिबन द्रुभन, क्वचित रुदती क्वचित हसती संचिंताल्हाद उद्गादयती क्वचित. कशी होती प्रल्हादाची अवस्था.
या शुकाचार्याचं वर्णन करता की जे भक्त प्रल्हाद आहेत त्यांनी बालक असतानाही भगवंताच्या ठिकाणी त्यांचं चित्त हे आसक्त झाल्यामुळं त्यांच्यासमोर अनेक प्रकारची खेळणी ठेवलेली आहे, पण त्या कुठल्याच खेळणीमध्ये त्यांचं लक्ष लागत नाही. त्यांना श्रीकृष्ण रूपी ग्रहानं त्यांना झपाटलेलं आहे, त्यांचं चित्त ग्रासलेलं आहे. त्यांना उठताना, बसताना, फिरताना, खाताना, झोपताना, पिताना, काही करीत असो, कुठलीही क्रिया करीत असो, भक्त प्रल्हादांना त्यांच्या कार्याचं भानच राहत नव्हतं. त्यांना असं वाटत होतं की भगवंतानं त्याला चारही बाजूनी वेढलंय. सगळीकडे त्यांना भगवंत दिसत होते आणि भगवंताचा वियोग झाला असं समजून कधी भक्त प्रल्हाद मोठ्यानं रडायचे, कधी कधी प्रभूच्या मिलनाचा आनंद साजरा करायचे, कधी कधी मोठ्यानं हाक मारायचे, नारायणा नारायणा म्हणून मोठ्यानं हाक मारायचे, कधी लाज सोडून नाचायचे आणि कधी तर तन्मय होऊन स्वतःला श्रीकृष्ण मानून त्या श्यामसुंदराच्या लीलांचं अनुकरण स्वतः करायचे. प्रल्हादांचं हे वर्णन पाहिलं, भक्त प्रल्हादांचं हे वर्णन पाहिलं तर भक्त प्रल्हाद हे खरे भक्त होते हे आपल्याला निश्चितपणानं जाणवतं. न गमे हा संसारू म्हणून केला भ्रतारू, लोक अनाचरू म्हणती मज. अशी त्यांची तुकाराम महाराजांच्या, ज्ञानेश्वर महाराजांनी जसं वर्णन केलंय की न गमे हा संसारू म्हणून केला भ्रतारू, लोक अनाचारू म्हणती मज. लोक मला अनाचारी म्हणू दे, पण मला हा संसार, या संसार सागरातून पार व्हायचंय म्हणून मी कोण केलंय, भ्रतारू. यांना स्वामी मानलंय, माझं भगवंताला स्वामी मानलंय आणि लोक मला अनाचारी म्हणतील, लोक मला कदाचित वेडे म्हणतील, पण मी त्याच्याकडे बघत नाही, मी त्या गोष्टीकडे त्याची चिंता करत नाही. कारण महात्म्यांचं वागणं हे अशाच प्रकारचं असतं, मत्त असतं, ते स्वतःच्या आनंदामध्ये निमग्न असतात. या असुर बालकांपुढे पण जेव्हा हे उभे आहेत भक्त प्रल्हाद, तेव्हा प्रल्हाद त्यांना सांगतात, त्या असुर बालकांना वाटायला लागतं, अरे भक्त प्रल्हाद आता आपल्याशी चांगलं बोलत होता, आता मध्येच हसायला लागलाय, मध्येच रडायला लागलाय, मध्येच वेड्यासारखं का वागतोय, मध्येच सारखा नमस्कार करतोय, मध्येच झोपल्यासारखं करतोय, मध्येच दीर्घ श्वास घेतोय, मध्येच सुस्कारा सोडतोय. अशा वेगवेगळ्या यांनी लक्षणांनी भक्त प्रल्हाद कधी भानावर नाहीत असं वाटायचं. तुकाराम महाराजांच्या शब्दात जर वर्णन करायचं आपण म्हटलं तर तयासी आवडे वैकुंठ नायक, गेली सकळिक विसरुणी, निंदा स्तुती कोणी करी कणाची, नाही या देहाची शुद्धी कोणा. देहाच्या शुद्धीकडे लक्ष जात नाही, निंदा करतय कोण, स्तुती आपली करते कोण, याकडे त्या महात्म्याचं लक्ष नसतं. तर मनी हरिरूपे गुंतल्या वासना, उदास त्या सुना गवळी यांच्या. हे जे वर्णन केलंय ते वर्णन केलंय गोपींचं वर्णन केलंय, वृंदावनात असणाऱ्या गोपींचं वर्णन केलंय. त्यांच्या सगळ्या वासना या हरिरूपामध्ये एकरूप झालेल्या होत्या, भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी एकरूप झालेल्या होत्या. उदास त्या सुना गवळी यांच्या. त्यांना कोण आपली निंदा करतय, कोण स्तुती करतय, कोण काय म्हणतंय याची त्यांना परवा नव्हती. त्या सगळ्या गोष्टी विसरून गेल्या होत्या, हरिरूप झाल्या होत्या. त्यांचं सगळं मन त्या भगवंताच्या चरणी एकरूप झालेलं होतं. त्यांच्या सगळ्या वासना भगवंताच्या रूपामध्ये एकरूप झालेल्या होत्या. हे सगळे जे दृष्टांत आपण पाहतोय, फक्त प्रल्हादाचा दृष्टांत असेल, त्या स्वामी विवेकानंदांनी जे संन्यासी म्हणून पाहिले त्यांचा दृष्टांत असेल, ब्रह्मलीन गुळवणी महाराजांचा दृष्टांत असेल, हे सगळे दृष्टांत भक्त उन्माद अवस्थेत गेल्यानंतर उन्मनी रामकृष्णी नामी उन्मनी साधली, तयासी लागली सकळ सिद्धी, तयासी लादली सकळ सिद्धी. आपल्या सगळ्यांना माहिती रामकृष्ण रामकृष्ण नाम जपानेही उन्मनी अवस्था प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून आपल्या ब्रह्मलीन गोंदवलेकर महाराजांनी आपल्या सगळ्यांना संदेश केला की नेहमी नामजपामध्ये राहायचं. या कलियुगामध्ये जर तारण करणार असेल तर ते भगवंताचं नाम आहे, आणि ही उन्मनी अवस्था प्राप्त करायची असेल तर ती आपल्याला नामजपानेही प्राप्त करता येते. असे अनेक दृष्टांत आपल्याला या ठिकाणी देता येतील की ज्यामध्ये उन्मनी अवस्था काय असते, उन्मादाची अवस्था काय असते, भक्त त्या उन्मादाच्या अवस्थेवरून कसा ओळखायचा याचं आपल्याला चिंतन करता येतं. अलौकिक भक्ती करणारे जे भक्त असतात, एकांतिक भक्त असतात, ते भगवत चिंतनाने तन्मय होऊन नाचतात. हे वर्णन आहे नवयोगेश्वरांच्या, प्रबुद्ध नामक योगेश्वराच्या जवळ विदेह राजा पुढे करीत आहे. नवयोगेश्वरांपैकी जे प्रबुद्ध नावाचे योगेश्वर आहे ते प्रबुद्ध राजांपुढे वर्णन करत आहे. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदातली कथा आहे की अलौकिक भक्ती करणारे जे एकांतिक भक्त असतात ते तन्मय होऊन कधी रडतात, कधी हसतात, कधी आनंदातिशयानं बेभान होतात. त्यांना कशाचंच भान राहत नाही, भगवत गुणगान ते करत असतात.
भगवंताशी एकरूप होऊन राहतात, आनंदाने शांत राहतात. अशा अनेक गोष्टींचं चिंतन करायला गेलं तर आपल्याला हे महात्मे कसे असतात हे जाणून घेता येतं. भक्तिशास्त्रांनी या उन्माद अवस्थेलाच या भक्तिशास्त्रातून येणारा उन्माद असं म्हटलं. आणि मग दिवस राती काही न आठवे तयासी, पाहता मुखासी कृष्णाची यांच्या मुखे नये डोळियासी वीट, राहिले ते नीट तटस्थेची. तुकाराम गाथेमध्ये बाळक्रीडेचे अभंग आहे, त्याच्यामध्ये सांगितलंय की दिवस रात्री काहीच आठवत नाही त्यांना, फक्त कृष्णाचं मुख पाहिलं की आता रात्र एक दिवस आहे. कृष्णाची बासरी वाजावी आणि पौर्णिमेची रात्र असू द्या, रात्री 11 वाजलेल्या असू द्या, 12 वाजलेल्या असू द्या, कृष्णाच्या मधुर बासरीच्या आवाजानं सगळ्या गोपी तिकडे गेल्या आणि मग गोपी गीतासारखा तो रासक्रीडेचा प्रसंग घडला. यांच्या मुखे नये डोळियासी वीट, राहिले हे वीट नीट तटस्थची. पुढची जी अवस्था सांगितली, यज्ञात्वा मत्तो भवती स्तब्धो भवती. मत्त झाल्यानंतर स्तब्ध होतं, मनुष्य शांत होतो, स्थिर होतो. जसं आपण पाहिलं त्या गुळवणी महाराजांच्या दृष्टांतामध्ये, त्या ब्रह्मानंद वल्लीतले ते सगळे मंत्र ऐकले. गुळवणी महाराजांची हळूहळू उन्मनी अवस्था वाढत गेली, समाधीच्या अवस्थेमध्ये गेले आणि जसे जशी मंत्रांची हळूहळू तीव्रता कमी व्हायला लागली, मंत्र हळूहळू संपत यायला लागले, तसे तसे गुळवणी महाराज स्थिर झाले, स्तब्ध झाले, शांत झाले. भक्ताच्या याच्यामध्ये येणारी पहिली अवस्था ही उन्मनी असते आणि या उन्मनी अवस्थेनंतर हळूहळू तो मनुष्य, हळूहळू तो महात्मा, तो भक्त हळूहळू शांत व्हायला लागतो. जसं या बाळक्रीडेच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की या गोपी ज्या आहे त्यांनी भगवान श्रीकृष्णांची मुरली ऐकली की त्या जायच्या आणि भगवान श्रीकृष्णांची मुरलीचा आवाज जिकडून येत असेल तिकडे जायच्या. भगवान श्रीकृष्णांचा विरह सहन न झाल्यामुळे गोपी गीतासारखं एक अलौकिक अशा प्रकारचं गीत जे मनुष्याला या पृथ्वी तलावर राहून देवत्व प्राप्त करून देऊ शकतं, ते विरही गीत गायल्यामुळे नित्य आपल्या अभ्यासामध्ये असणारं हे विरह गीत मनुष्याला भक्तीची प्राप्ती करून देऊ शकतं. अशा प्रकारचं हे विरह गीत गायलं की मनुष्य हळूहळू उन्मनी अवस्थेत जाऊन स्तब्ध होतो, शांत होतो. आणि ही अवस्था स्तब्धतेची अवस्था आहे की ज्यावेळेस ही उन्मनी अवस्था उसरते, मनुष्य शांत होतो, स्थिर होतो, त्यावेळेस मनुष्याला, त्या साधकाला स्तब्ध अशा प्रकारची अवस्था प्राप्त होते. तो स्तब्ध होतो, शांत होतो आणि शेवटचं लक्षण त्यांनी सांगितलं की आत्मा रामो भवती. तो आत्मा राम होतो, स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी अनुसंधान साधलं जातं. जसं आपण भक्तीच्या लक्षणामध्ये भक्तीची व्याख्या करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी केलेली व्याख्या पाहिली की मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम मोक्ष इत्यभिधीयते. स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी आपलं अनुसंधान प्राप्त होणं याला भक्ती असं म्हटलं जातं. आणि मग या भक्तीच्या अवस्थेमध्ये, या भक्ताच्या अवस्थेत तो सुरुवातीला उन्मनी अवस्थेत गेला, स्तब्ध झाला आणि मग हळूहळू तो आत्मा राम झाला. स्वतःचा आत्मा त्यानं रामाच्या ठिकाणी एकरूप केला, स्वतःच्या आत्म्यामध्ये राम एकरूप केला. कुठल्याही दृष्टिकोनातून म्हणा, तो आत्मा राम झाला. आत्मा रामो भवती. भक्तीच्या यथार्थ ज्ञानानं तो भक्त होतो. भक्ताची स्थिती आत्माराम होतो म्हणजे काय होतं? आता मागच्या सूत्रात आपण पाहिलं, आपण असा विचार करू की न उत्साही न रमते. मागच्या सूत्रात आपण म्हटलं की तो न रमते, पण न रमते असा विचार करताना आपण संपूर्ण सृष्टीचा विचार केला, या इहलोकामध्ये असणाऱ्या सगळ्या विषयांचा विचार केला. आपण स्वतः सोडून देहबुद्धीनं आपण समोरच्या एखाद्या वस्तूवर, एखाद्या अशाश्वत अशा वस्तूवर, अशाश्वत अशा गोष्टीवर प्रेम करायला लागलो तर ते रमण असं होईल. पण स्वतःच्याच आत्म्याच्या ठिकाणी आपल्याच आत्मानंदामध्ये रममाण होणं, स्वतःच्या स्वरूपाचं अनुसंधान राखणं, याला रमणं असं म्हणता येतं. पण ते रमणं हे स्वतःच्या आत्म्याच्या ठिकाणी असतं. स्वतःच्या आत्म्याच्या ठिकाणी असणारं रमणं जे असतं त्याला न रमते असं म्हणता येत नाही, तर त्याला आत्मा रामो भवती असं म्हणता येतं.
म्हणून मागच्या सूत्रामध्ये आलेलं न उत्साही न रमते भवती, न रमते असं म्हणलं आपण, ते या सूत्रामध्ये आत्मा रामो भवती म्हणून भक्ताचं लक्षण सांगितलं. अघायुरिंद्रिया रामो मोघम पार्थ स जीवती. इंद्रिया राम माणूस, इंद्रिय लंपट माणूस, इंद्रियांच्या विषयाकडे ओढला जाणारा माणूस, हा आपण ज्या पाहिलेल्या आहेत एखाद्या गोष्टीचं चिंतन केलं की ते गोष्ट हवी हवीशी वाटते, ती गोष्ट प्राप्त झाली तर मनुष्य तिच्या प्रेमात पडतो, मिळाली नाही तर त्याच्याबद्दल क्रोध उत्पन्न होतो. मग तो प्रेमात पडला, त्या गोष्टीचा त्याला हवी हवीशी वाटायला लागली की मग तो त्या गोष्टीचा जास्त उपभोग घ्यायला लागतो. नंतर त्याचा संग करायची इच्छा उत्पन्न होते आणि शेवटी तो बुद्धिनाशात प्रणशतीपर्यंत त्याचा संग जातो. आणि या सगळ्या गोष्टींनी जेव्हा माणूस इंद्रिय आराम होतो, इंद्रियांच्या अंमलाखाली येतो, तेव्हा तो माणूस भक्त राहत नाही, तो इंद्रियाराम अशा प्रकारचा माणूस होतो. आणि आत्माराम आणि इंद्रियाराम या दोन गोष्टींमध्ये जर फरक करायचा म्हटला तर स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी, स्वतःच्या आत्म्याच्या ठिकाणी असणारं अनुसंधान आणि इंद्रियांच्या ठिकाणी असणारं विषयाच्या मागे धावणारं अनुसंधान, या दोन्हीमध्ये फरक आहे. आणि जेव्हा आपण असं इंद्रियाराम होतो तेव्हा तो माणूस कसा असतो? अघायू, म्हणजे त्याचं सगळं आयुष्य हे पापरूप होतं, त्याचं जीणही व्यर्थ होतं. या उलट ज्याने आपल्या आत्म्याच्या ठिकाणी आनंद उत्पन्न केलाय, जो आत्माराम झालाय, तो भक्त श्रेष्ठ अशा प्रकारचा होतो. ज्ञानेश्वर महाराज या अघायुरिंद्रिया रामो मोघम पार्थ स जीवती याच्यामध्ये म्हणतात, जो पातकांची राशी जाण भारभूमीसी, तो कुकर्मी इंद्रियासी उपेगा गेला. जे जन्मकर्म सकळ अर्जुना अति निष्फळ, जैसे की अभ्रपटळ अकाळीचे. पातकांची राशी या भूमीशी भार झालाय अशा प्रकारचं वर्णन माऊली करते त्यांचे. इंद्रियाराम होण्यात जी इंद्रिय सामान्यांना काय, पण मोठमोठ्या लोकांनाही त्रास देतात, मोठमोठ्या महात्म्यांनाही त्रास देतात. विश्वामित्रांचं उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर समोर आहे. एवढा तपपूत झालेले, आपल्याला ब्रह्मर्षी व्हायचं या भावनेने गेलेले विश्वामित्र त्या ठिकाणी सुरुवातीला रंभा अप्सरेच्या मुळे विचलित होतात. दुसऱ्या वेळी स्वर्गाची स्थापना करायची, मला या स्वर्गामध्ये येऊ देत नाहीत ना, मग दुसरा स्वर्ग निर्माण करायचा आहे, मला काहीतरी करायचं, ही जी इंद्रियांचा जो विषय आहे तो विषय त्यांच्या मनामध्ये आला आणि त्याच्या मागे ते लागले. मोठमोठ्या माणसांची कथा, तर आमच्यासारख्या सोम्या गोम्याची त्याच्यात काय कथा हो. ज्यांनी आपल्या सगळ्या इंद्रियांवर विजय मिळवलाय अशा त्या जड भरतांचं चरित्र आपण सगळ्यांनी पाहिलं की ज्यांनी राज्याचा त्याग केलाय, ते सगळं होऊन वानप्रस्थाश्रमामध्ये आले. आणि वानप्रस्थाश्रमामध्ये आल्यानंतरही जेव्हा त्यांना ते छोटासा हरणीचा गर्भ गळून पडलेला दिसतो, तेव्हा ते हळूहळू त्या प्रेमामध्ये निमग्न होतात त्याच्या, आणि त्यामुळे त्यांना जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, हे जेव्हा माणसाच्या मनावर फिट बसतं, माणसाच्या मनावर ते जेव्हा त्याचा पगडा बसतो, प्रत्येक विषयाचा एक एक विषय मनुष्याला कुठं कुठं नेतो, किती अधपतन करतो. कुरंग मातंग पतंग भृंग मीना हता हा पंचभी रेव पंच, एक प्रमादी सकथन हन्यते यस सेवते पंचभी रेव पंच. साध्या एका गंध विषयापासून भ्रमराला मारला जातो, कमळामध्ये जातो, कमळामध्ये गुरफटला जातो. दुसऱ्या दिवशी हत्तीच्या सोंडीनं ते कमळ फुटलं जातं, त्याच्यावर हत्तीचा पाय पडतो आणि भ्रमराचा अंत होतो, केवळ त्या गंध गुणा. अशा एका गुणामुळं एक एक एवढा नष्ट होत असेल, एक एक जीव नष्ट होत असेल, तर या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर 5 विषयांचं एकदम त्याच्याकडून सेवन घेतलं जातं. आणि मग हे 5 विषयांचं सेवन जर त्याच्याकडून होत असेल तर त्याच्याकडून किती मोठे प्रमाद होत असतील. आणि म्हणून इंद्रियाराम होण्यापेक्षा आपण आत्माराम होणं केव्हाही चांगलं. आणि या आत्माराम होण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्या भक्तीची प्राप्ती झाल्यानंतर या पायऱ्या होत असतात. या पायऱ्यांमध्ये मनुष्याला समोरचा साधक कुठल्या पातळीवर आहे, समोरचा साधक भक्त आहे की नाही हे ओळखण्याच्या. स्वामी रामकृष्ण परमहंस ध्यानस्थ बसलेले. स्वामी विवेकानंद म्हणजे पूर्वीचे पूर्वाश्रमी असणारे नरेंद्र तिथे आलेत. स्वामीजी ध्यानस्थ बसलेले पाहिलेत. स्वामीजी मध्येच काली मातेशी बोलतायत. काली मातेला आपल्या व्यथा सांगताना
हे नरेंद्र पाहताय. या नरेंद्रांनाही असं वाटायला लागतं की स्वामी रामकृष्ण परमहंस हे खरोखर हे स्वतःशीच बोलतायत का, आपल्या स्वतःशीच बोलतायत, आपल्या स्वतःशीच चिंतन करतायत का. नेमकं हे महात्मे आहे की यांना वेळाचा झटका आलाय. म्हणजे स्वामी विवेकानंदांसारख्या पूर्वाश्रमी जे नरेंद्र आहेत त्यांनाही स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या स्थितीवरून त्यांच्या वयाचा विचार करता ते अगदी लहान असताना जेव्हा त्यांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी पहिल्या ओळखीत कधीच रामकृष्णांना ओळखलं नाही. त्यासाठी त्यांना अनेक वेळा स्वामी रामकृष्णांकडे यावं लागलं. स्वामी रामकृष्णांचा स्पर्श त्यांना अनुभवावा लागला. आणि जेव्हा स्वामी रामकृष्णांनी त्यांना सांगितलं की समोर जाऊन काली मातेला तू आता काय तुला मागायचं ते माग, त्यांच्या मनामध्ये संपत्ती मागायचं होतं. पण जेव्हा ते काली माते पुढे गेले, स्वामी रामकृष्णांचा स्पर्श त्यांनी अनुभवला आणि काली माते पुढे जाऊन त्यांनी मागण्याचा प्रयत्न केला. पण मला ज्ञान दे, मला वैराग्य दे माते, याशिवाय दुसरे शब्द त्यांच्याकडून उमटले नाही उमटले शब्द. कारण कुठल्याही महात्म्यांचा, अशा महात्म्यांची जेव्हा कृपादृष्टी आपल्यावर उरते, जेव्हा त्यांचा स्पर्श आपल्याला त्यांच्या स्पर्शातून संवेदना निर्माण होतात आणि त्या संवेदना आमच्या हृदयापर्यंत पोहोचतात, तेव्हा त्यातून आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा असा बोध होतो आणि मनुष्य या भक्ती मार्गाकडे आपोआप असतो. आणि म्हणून इंद्रियाराम माणूस ओळखायचा असेल तर तो सहजपणाने आपल्याला ओळखता येतो. जसं आपण वर्णन केलं की समोरच्या व्यक्तीनं जेवढी जास्त साधनं आरामाची जमा केली, जेवढी जास्त साधनं लौकिक सुखाची जमा केली, तेवढा तो मनुष्य आयुष्यामध्ये यशस्वी आहे असं समजलं जातं. असं चिंतन पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे आपण करतो. ज्याच्या घरामध्ये रोबोनी फरशा पुसायला रोबो आहे, ज्याच्याकडे 2-4 फ्लॅट आहे, ज्याने अनेक फार्म हाऊस घेऊन ठेवले, त्याला आपण जीवनामध्ये सगळ्यात सुखी समजतो, जीवनामध्ये सगळ्यात मोठा माणूस समजतो. मनुष्यानं संपत्ती चांगल्या मार्गाने कमवावी, पण उदास विचारे वेच करी, हे जे सांगितलंय त्याप्रमाणे आपलं आचरण असलं पाहिजे. आणि हे करताना जेव्हा असे कोणी महात्मे येते, असे भारीचे भक्त येते, तेव्हा त्यांचं पूजन करणं, त्यांच्यासाठी काहीतरी करणं हे आपलं आद्य कर्तव्य ठरतं. नवे आमच्या सगळ्या गृहस्थाश्रमिकांची ती जबाबदारी आहे की येणारे संन्यासी जे वानप्रस्थिक असतील त्या सगळ्यांना आपण आपल्या जवळ त्यांचं जेवढी काळजी घेता येणं म्हणू शक्य आहे तेवढी काळजी आपण घेतली पाहिजे. मानव हा केवळ बहिर्मुखतेमुळे आत्माराम न होता विषयाराम होतो. केवळ बहिर्मुखता, आत्माराम होणं अवघड आहे. सगळी विषय इंद्रिय ही जी आहेत ती आतमध्ये ओढून घ्यावी लागतात आणि ती आपल्याला आत्म्याकडे वळवावी लागतात. आपल्या बुद्धीनं विचार करून या सगळ्या इंद्रियांच्या कडून तिला बुद्धीकडे वळवावं लागतं. म्हणून आत्मा हा शब्द मुख्य भेदानं, लाक्षणिक भेदानं अनेक वेळा वापरला जातो. कधी कधी गीतेत आत्मा शब्द येतो, अंतःकरण, जीव आणि परमात्मा अशा वेगवेगळ्या अर्थानं वापरला जातो. पण इथं आत्मा शब्द परमात्मा अर्थानेच वापरलेला आहे. आपण गीतेमध्ये पाहतो की आत्मा म्हणजे किती वेळा कधी कधी अंतःकरण म्हणून शब्द येतो, कधी साधा जीवात्मा म्हणून येतो. पण या ठिकाणचा जो शब्द आहे तो परमात्मा म्हणून आलेला आहे. म्हणून आत्मा रामो भवती, म्हणजे तो परमात्म्याच्या जवळ जातो असं वाटलं पाहिजे. या सगळ्या प्राणीमात्रांचा आत्मा जर आपण पाहायला गेलं तर तो भगवंत आहे आणि जगाच्या कल्याणाकरता तो देहधारी झालाय असं आपण समजतो. म्हणून सुरुवातीला बघा एक श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आलेला आहे, अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रितम परम भावमजानंतो मम भूत महेश्वरम. सगळे मूढ जे लोक आहेत ते मला या आत्म्यालाच, भगवंताने जो मानुष्य देह धारण केलाय त्या मनुष्य देहाला माणूस, सामान्य माणूस समजून ते वागतात. जे मूढ असतात, मूर्ख असतात, ते माझ्या मानुषी तनुला आहे, ज्या मानुषी तनुच्या आश्रयानं मी जन्म घेतलाय त्याला साधारण मनुष्य समजतात. आणि पण मी खरोखर या मनुष्य देहामध्ये आलेला महेश्वर आहे, योगेश्वर आहे हे जाणण्याचं भाग्य ज्यांना लाभतं त्यांना
ते खरे महात्मे असतात असं या ठिकाणी 9व्या अध्यायामध्ये भगवंत स्वतः सांगतात. या पृथ्वी तलावर अवतार घेऊन जो मनुष्य देह धारण केलाय त्या मनुष्य देहाप्रमाणे जर मला समोरचे व्यक्ती समोरचे लोक समजत असतील की मी एक साधारण मनुष्य आहे, जसं अर्जुनाने आपण पाहिलं की देवा तू सांगतो की अरे मागच्या अनेक जन्मामध्ये सूर्यालाही उपदेश केला असं तू सांगतो. इमम विवस्वते योगम प्रोक्तवान अहमभ्यम विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत. तुझा जन्म तर आत्ताच अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वता. त्या सूर्याचा जन्म केव्हा? तो अनादिकाळचा सूर्य. तू आज जन्मलेला आणि तू म्हणतो की मी सूर्याला ज्ञान दिलंय. अर्जुनासारख्या सख्य भक्ताला हे प्रश्न पडला, तसं आपल्यासारख्या सामान्य माणसांना हा काहीच नाही. अर्जुनाने शंका व्यक्त केली, तुझा जन्म अलीकडचा, तू एवढ्या पूर्वी कधी येऊन सूर्याला उपदेश केला? तेव्हा भगवंताला सांगावं लागलं की मी मागचे अनेक जन्म आपण बरोबर होतो, तूही माझ्या बरोबर या अवतारामध्ये होता, प्रत्येक अवतारामध्ये तू होता. कधी तू नर म्हणून जन्माला आला, मी नारायण म्हणून तुझ्या बरोबर होतो. असे अनेक दाखले त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने दिले. याच्यात आपल्यासारख्या सगळ्या सामान्य व्यक्तींनी महात्म्यांना न ओळखणं हे तर काहीच नाही. त्यासाठी एक वेगळी दृष्टी पाहिजे, त्यासाठी समोरच्या भक्ताला ओळखण्याची दृष्टी पाहिजे, त्यासाठी आपल्या मध्ये भक्ताचे गुण आले पाहिजे. ते भक्त होण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. हे या ठिकाणी पुन्हा एकदा नमूद करावं असं वाटतं. मग या सूत्रामध्ये जी लक्षणं सांगितली ती लक्षणं या ठिकाणी एक भक्त कसा ओळखायचा, तो त्या कोणकोणत्या अवस्थेमध्ये जाऊ शकतो, तो मत्त होऊ शकतो, तो स्तब्ध होतो, आत्माराम होतो आणि या अवस्थेमध्ये गेल्यानंतर आपण भक्ताचं चिंतन हे भक्त म्हणून करू शकतो. नंतर या सूत्रामध्ये जोडून येणारं पुढचं सूत्र आहे सा न कामयमाना निरोध रूपत्वात. देवर्षी नारदांनी जे पुढचं सूत्र सांगितलंय त्याच्यामध्ये भक्त ओळखला, ते भक्ती प्रेम प्राप्त झालं म्हणजे काय काय लक्षणं येतात हे आपण पाहिलं. त्यानंतर सा न कामयमाना निरोध रूपत्वा, ती भक्ती कामनायुक्त नाही, ती निरोध स्वरूप अशा प्रकारची भक्ती. ती भक्ती प्रेम स्वरूप आहे, अमृत स्वरूप आहे पाहिलं, सिद्धी स्वरूप आहे असं पाहिलं, या सूत्रातून पाहिलं. आणि पुन्हा एवढं सगळं स्पष्ट झालं आणि परत 7व्या सूत्रामध्ये देवर्षी नारद आपल्याला सांगतात की कामयमाना नाही. मग याची पुनरुक्ती होते का असा विचार आपल्याला पुन्हा पुन्हा यायला लागतो की एकदा ते सांगतात, पहिल्या सूत्रात सांगतात न रमते अशी भक्ताची अवस्था असते, दुसऱ्या सूत्रात ते सांगतात आत्मारामो भवती, आत्म्याच्या ठिकाणी भक्त रममान होतो. इथे पहिल्यांदा सांगतात भक्ती प्रेम स्वरूप आहे, अमृत स्वरूपाचे ती अमृत स्वरूप आहे, सिद्धो भवती तृप्तो भवती अशी अनेक लक्षणं ती सांगतात, देवर्षी नारद सांगतात. आणि एवढं स्पष्ट केल्यानंतर ती पुन्हा कामनायुक्त नाही हे सांगण्याचं प्रयोजन काय? त्याचं उत्तर असं की मागच्या 5व्या सूत्रामध्ये जेव्हा यत प्राप्य न किंचित वांछती न शोचती न द्वेष्टी न रमते न उत्साही भवती असं भक्तीचं निषेधक रूप सांगितलं, त्याचं स्पष्ट रूप दाखवत असताना हे निषेध रूपाने सांगितलं की ती अशी नाहीये, अशी नाहीये, अशी नाहीये. जी भक्ती प्रेम प्राप्त झाली असता माणसाला कशाची वांछा उरत नाही, कशाची इच्छा उरत नाही, त्याला कशाचा शोक होत नाही, तो कशाचा द्वेष करत नाही, तो कुठल्या गोष्टीमध्ये रमत नाही, तो कुठल्या गोष्टीमध्ये त्याला उत्साह राहत नाही. हे निषेध रूपाने सांगितलं, नकारात्मक भाषेत सांगितलं. मग याची सकारात्मक भाषा पुढे सांगितली की सा न कामयमाना निरोध रूपत्वा. मग ती भक्ती कामयमाना आहे, कामयमाना आहे, न कामयमाना आहे म्हणजे कशी? तिच्यामध्ये कामनेची कुठलीही इच्छा नाही, तिच्यामध्ये कुठलंही मला अमुक गोष्ट मिळवायची असं त्याच्या मागचा विचार नाही. अशी ही भक्ती निरोध स्वरूपाची आहे हे देवर्षी नारदांनी सांगितलं. या संपूर्ण भक्तिशास्त्राचा विचार केला तर भक्तिशास्त्र हे अतिशय गूढ आणि नेमकं भक्ती म्हणजे काय करायचं हे मनुष्याला लक्षात न येण्यासारखं आहे. भक्ती म्हणजे उपवास करावा,
भक्ती म्हणजे जप करावा, भक्ती म्हणजे कुठेतरी ध्यान जाऊन करावं, भक्ती म्हणजे परमेश्वराचं चिंतन करावं, भक्ती म्हणजे वनात जाऊन राहावं, भक्ती म्हणजे संन्यास घ्यावा, भक्ती म्हणजे संसारापासून दूर राहावं, भक्ती म्हणजे भगवंताच्या व्रतामध्ये राहावं, भक्ती म्हणजे यज्ञकर्म करावं. या अशा सगळ्या गोष्टींना कधी कधी भक्ती म्हटलं जातं. आपल्या पुढे मोठं द्वंद्व निर्माण होतं की नेमकं भक्ती कशाला म्हणायचं, भक्ती करायची म्हणजे काय करायचं. मी सकाळी स्नान करतो, स्नान संध्या करतो म्हणजे मी भक्ती करतो का? मी नामजपाच्या माळा घेऊन त्या माळा ओढतो म्हणजे मी भक्ती करतो का? आणि मी उपासनेसाठी लागणारी वेगवेगळी व्रत घेऊन ती व्रत करतो म्हणजे मी भक्ती करतो का? मला सांगितलेले यज्ञ, जीवनामध्ये सुखी होण्याचे उपाय म्हणून जे मला वेगवेगळ्या केंद्रातून सांगितले जातात किंवा एखादे ज्योतिषी वैदिक मला सांगतात, ते उपाय मी करतो म्हणजे मी भक्ती करतो का? मी श्रीमद भागवत सप्ताह ऐकतो, मी दासबोध ऐकतो, मी दासबोधाचं वाचन करतो, श्रीमद भगवद्गीतेचं पारायण करतो म्हणजे मी भक्ती करतो का? या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा भक्ती म्हणजे नेमकं काय याचा आपल्याला मोठा प्रश्न पडतो, गोंधळात टाकणारा प्रश्न. आपल्या सगळ्यांचं म्हणणं, देवर्षी नारदांचं म्हणणं असं आहे की सा न कामयमाना निरोध रूपत्वा. भक्ती करायची म्हणजे कुठल्याच प्रकारची कामना नसली पाहिजे. मला एखाद्या बुवांनी अडचण सांगितली आणि त्यासाठी अमुक उपासना दिली म्हणजे मी भक्ती करतो असं अजिबात नाही. मला माझ्या सद्गुरूंनी मंत्राचा जप दिलाय पण त्याच्या मागे कुठल्याही प्रकारची कामना नाहीये आणि मग मी माझ्या संसारामध्ये माझ्या संपूर्ण संसाराचं निर्वहन करत असताना त्या जपाचा मला वेळ मिळेल तसा तो जप करतो, हे जेव्हा माझ्याकडून होतं तेव्हा मात्र ती भक्ती होते. या उलट जेव्हा मी एखादा यज्ञ करतो, जेव्हा मी एखाद्या कुठल्या तरी कामनेने यज्ञ करतो, मी एखाद्या कामनेने भागवत कथेमध्ये जाऊन बसतो, मी कामनेने भागवत कथा करतो, तेव्हा ती भक्ती होईल का? नाही होणार. जेव्हा त्या गोष्टीच्या मागे विशिष्ट अशा प्रकारची कामना असते, याच्यापासून मला काहीतरी मिळवायचं अशी कामना असते, तेव्हा तिला भक्ती म्हणता येणार नाही. तर भक्तीच्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल, भक्ती खरोखर आपल्या जीवनात यावी असं वाटत असेल तर सुरुवातीला आपण कुठल्याही फळाची अपेक्षा न करता, कुठलीही कामना त्याच्या मागे न धरता भक्ती केली पाहिजे, भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून अनेक महात्म्य जीवनामध्ये आपण असं पाहतो. गोरोबा काकांना जेव्हा त्या संत नामदेवांना त्यांनी डोक्यामध्ये वाजवलं आणि सांगितलं हे मडकं अजून कच्चं आहे, आणि ते जेव्हा त्यांच्याकडे गेले, त्यांच्या गुरूंकडे गेले, ते पिंडीवर पाय ठेवून बसलेले त्यांना दिसले, तेव्हा यांना जर देवावर हे पाय ठेवतात तर हे कसले आले भक्त असा त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. तेव्हा त्या संत नामदेवांना साक्षात विठ्ठलाने दर्शन दिलं होतं. त्यांच्या भक्तीला करून त्यांच्या भक्तीमध्ये भगवंतानं माझा नैवेद्य खावा एवढीच केवळ अपेक्षा होती. जसा माझ्या वडिलांच्या हातून भगवंत नैवेद्य स्वीकारतात तसाच नैवेद्य त्यांनी आज माझे वडील नसताना स्वीकारावा ही भावना नामदेवांची असल्यामुळे साक्षात परमात्मा पांडुरंग त्यांच्या समोर उभे राहिले आणि त्यांनी तो नैवेद्य भक्षण केला. त्याच नामदेवांना गोरोबा काकांनी हे कच्चं मडकं आहे म्हटलं. ते विसोबा खेचरांकडे गेले. तिथे गेल्यानंतर ते पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. म्हणून हे कसले भक्त, यांच्याकडून कसा मी गुरुमंत्र घेणार, जे देवाचा आदर करायचंय त्यांना माहित नाही त्यांच्याकडून कसा घेणार, अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. ही भावना त्यांनी ओळखली आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी पिंड नाही तिथे तू माझा पाय ठेव. आणि असं सांगितल्यानंतर नामदेवांनी, भक्त नामदेवांनी त्यांचे पाय उचलावेत, ते पाय ठेवायला जावेत आणि तिथे पुन्हा पिंडीची निर्मिती व्हावी. अहो, ज्यांच्या अंगामध्ये ज्यांच्या श्वासामध्ये भगवान भरलेला आहे त्यांना कुठेही भगवंत नाही असं नाही. भक्त प्रल्हादाला सांगितलं, भक्त प्रल्हादाने सांगितलं, हिरण्यकश्यपूने विचारलं समोरच्या भिंतीत देव आहे काय? हवेमध्ये देव दिसतोय का? मला सगळीकडे देव दिसतोय. समोरच्या खांबात मला देव दिसतोय, समोरच्या पाण्यामध्ये मला देव दिसतोय, मला सगळीकडे कुठेही पहा सगळीकडे मला भगवंत भरलेला दिसतोय. ही भक्ताची अवस्था असते. भक्तीची अत्युच्च अशा प्रकारची अवस्था असते. पण जेव्हा
मनुष्याची भक्ती ही कामनायुक्त असते, तेव्हा ती केवळ तो कामना पूर्ततेसाठी ते विशिष्ट आचरण करतो आणि त्याला संपूर्ण जगानं मला भक्त म्हणावं अशी त्याची अपेक्षा असते. मी भक्ती केली, मी यज्ञ केला, मी अमुक अमुक आचरण केलं असं सगळ्या जगाने म्हणावं असं वाटत असतं. पण या भक्तीचं खरं लक्षण जे आहे ते सा न कामयमाना निरोध रूपत्वात आहे. आणि हे जर आलं, हे लक्षण आलं, या लक्षणाचा विस्तार पुढच्या विवेचनाच्या वेळी आपण विस्तारानं करू. पण यज्ञात्वा मत्तो भवती, स्तब्धो भवती, आत्मारामो भवती, हे जे भक्ताचं लक्षण सांगितलंय ते आत्माराम होण्यापर्यंत स्वतःच्या स्वरूपाच्या अनुसंधानामध्ये निमग्न राहण्यापर्यंत लक्षण आहे. आणि हे लक्षण प्राप्त करून घेण्याचं ध्येय सगळे ठेवून या मासानाम मार्गशीर्षोहम, या भगवंतानं स्वतःची विभूती म्हणून सांगितलेल्या या मार्गशीर्ष मासामध्ये आपण सगळेजण जेवढं म्हणून आपल्याला भगवंतासाठी कुठलीही कामना इच्छा मनात न धरता करता येणं शक्य आहे, ते सा न कामयमाना निरोध रूपत्वा या देवर्षी नारदांच्या सूत्राप्रमाणे कुठलीही कामना मनात न धरता उर्वरित 15 दिवसामध्ये या मार्गशीर्ष मासामध्ये जेवढं जेवढं म्हणून आम्हाला करता येणं शक्य आहे तेवढं आम्ही या भगवंतासाठी करूया. आम्ही करत असलेला दासबोधाचा अभ्यास आम्ही एका समासापुरता या 1 तासामध्ये करत असू तर आम्ही आजपासून हे ध्येय धरूया की आम्ही या दासबोधामध्ये परिपूर्ण होण्यासाठी पुन्हा त्या जो श्रवण दासबोधाचा जो समास आम्ही श्रवण केलाय त्या समासाचं पुन्हा पुन्हा चिंतन आम्ही दिवसभर करू. आम्ही